everyone. Today I am going to tell you about Dr. Vasant Govarikar in Marathi. So let's start. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांनी नवनव्या कल्पना सुचायचा. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाचे असून डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठीत नाही समजत, सो त्यांनी त्यांची मित्राची मदत घेतली आणि त्या पत्राला अंग्रेजीमध्ये केले. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवले. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली. कोल्हापूरला पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंघम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. विक्रम साराभाई was a great scientist and त्यांने आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू लागले. घन पदार्थाली ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या